राजकुमारी वेदिका दशरथ फेबडे प्रत्येक आई बाबाला वाटत की आपले अंतिम संस्कार मुलालाच करावे, पण आज की वेळच बापावरती आले. माझा राजा परत ये रे. अरे हा पर्वत आहे एवढा महावीरमणी आज ठासन झाला. मला सांग, या देवाच्या राज्यात न्याय आहे का? बघ सारखी एखादी कली उमलाच्या आत असती का गळून पडते का? हा दोष कुणाचा? त्या कळीचं की त्या देवाचा? मला सांग या जगात देव आहे की एक बुजगाव नाही? देव असला तो सर्व साक्षी दयाळू नाही. तो माणसाला खेळ कशासाठी खरं म्हणजे तुम्ही आम्हाला आधार द्यायला होता. अहो दादाच्या आठवण मला पण येते, पण निमूटपणे असं आवरून घ्यावे लागतात त्या प्रियासाठी. ती बिचारी. मला पण तिचीच काळजी लागते. कुमारिका असून आई होणार माझ्या प्रणवच्या बाळाची. हा समाज. डॅडी ओ प्लीज तुम्ही विचार करायला सोडून द्या. अहो तुमची तब्येत पण बिघडत चालली आहे. माझी प्रणव माझी काळजी करू जा. थोड्या वेळानं मला चहा घेऊ. मी बस चहा घेऊ. श्री हरी डॅडी देशमुख घरी आहात वाटतं. कसे घरी आहात ना? हो, असं बरंच म्हणायचं नाही हो, आपली चौकशी केली. कसे हरे राम हरे कृष्ण नाही म्हणजे प्रणवला जाऊन 2-3 महिने झाले, अजून 10वे 12वे घातलेच नाही म्हणजे डायरेक्ट वर्षश्राद्ध आला की काय? भटजी, अरे माझा मुलगा मेलेला नाही. त्याच्या 10व्या 12व्या का उठलास? शिवा अहो तसं नाही हो. अहो आपला काहीतरी गैरसमज होतो. अहो किती केलं तरी मेलेला माणूस परत येणार आहे का? कसे श्री हरी म्हणून म्हणतो त्याला स्वर्गात तरी व्यवस्थित पाठवूया. कसे अरे एकदा सांगितलं ना, तू मला का सांगतोस? मला सांग, 10वे 12वे केल्यानं माणसाला मुक्ती मिळते, स्वर्गात स्थान मिळते असं कुठं म्हटलंय? दाबून दे. शिव हो श्री हरी मला तसं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं हरे राम हरे कृष्ण. अहो तुम्ही खूपच राधा करतात. भटजी, डॅडी त्यांच्यावर कशाला रागवता? हे बघा, मनावर संयम ठेवा. तुम्ही चहा द्या, तुम्हाला बरं वाटेल. मला चहा नको, झपाटाला दे. डॅडी काय करावं तेच कळत नाही म्हणतो. अरे कसला विचार करतो? अरे तुमच्या मला द्यायला सांगितलं ना ते इकडे.
अरे तुझे वडील प्रणवचे 10वी-12वी घालायला तयार नाही. का तुम्हाला पैसे काय पडले? शिव शिव शिव. अरे तसं नाही, मला म्हणायचं हरी राम हरी कृष्ण. हे बघा, डॅडींच्या निर्णयात कोणी बदल करणार नाही. कपा नाही रे. शिव 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 शिव. अहो काय घडवं या वागण्याला. आपल्या मुलाचे उत्तर कार्य व्यवस्थित करायचं सोडून ह्यांचं काहीतरी वेगळं. म्हणून तो प्रणव स्वर्गात जाऊ नाहीतर नरकात. आपल्याला त्याची काही चूक नाही. कसंही सर्वांची पूजा करण्यात मी श्रद्धा घातलं. अरे तुझ्या नादाला लागायला माझ्याकडे वेळ नाही. मी आता जातो. कसे हरे राम हरे कृष्ण. अरे पूजा करा. सागरलाच की काय? गेला घाबरून. देशमुख. अरे हो देशमुख. चला कोण ऐकी नाही ना. कोण आहे आपण? आणि इथं पुन्हा कोणता तमाशा करायला आलात? तमाशा करायला नाही आलोय, तर माझ्या बहिणीला घेऊन जायला आलोय. का एवढा पुळका तो बहिणीचा? नाही म्हणजे कोणत्या कोणत्या घरात घेऊन जाण्याचा विचार आहे? मॅडम तोंड सांभाळून बोल. मला बोलण्याचा तुला अधिकार नाही. अरे मी तुला आव्हान दिलं, काय केलंस तू माझं? बोल ना, काय केलंस? अरे तुझ्यासारख्या गिधड्यांजवळ गिधड्यांसारखंच वागावं लागतं. मॅडम बोलू नकोस. चालतंय म्हणजे का तू? माझ्या घरात येण्याचा अधिकार दिला कोणी तुला? हे बघ मानव, मी आहे ना आज प्रियाला घेऊनच जाणार. तुझ्या या कोका धमक्याला घाबरणार नाही. प्रिया चल बाहेर ये. तू काय नाही ते मला छळायला. आधीच या नियतीच्या गरगर फरवल्याने मी असं यासाठी खचले. माझ्यावर एक उपकार कर आणि सुखाने मरू दे मला. नाही प्रिया, अगं तुला इतक्यात मरायचं नाहीये. वा आयुष्य पडलं तुझ्यासाठी. बघ, तू माझ्यासोबत तो जॉन तुझ्याशी लग्न करायला काय नाही. ए हरकत गेलेल्या जनावरावर वार करून पाण्यात रांडग्या आज जा, नाहीतर माझ्या तू सुटणार नाही जा. ए देशमुखाच्या वळवळणाऱ्या कुत्र्या, तुला एवढा पुळका येतो काय तुझा? हा? अरे मग कर लग्न याच्याशी आणि फार बळवडीचा स्कूलवर कुंकवाले आहे. हर्ष, चालतो ऐकून. एक क्षणभर देखील थांबू नकोस. उगाच बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पतिव्रता कुठे आहेस? हा? त्या प्रणव बरोबर चारित्र्य बसतो. त्याचं मूळ लग्न अगोदर पोटात वाटतंय तुला. त्याची लाज वाटत नाही तुला? ए, अरे तू या देशमुख घराची सून नसून तर या देशमुख घरात ठेवलेली रगेल आहेस, रगेल. इथपर्यंत मजा दिली तुझी. मला धमा मुलगा म्हणायला पण लाज वाटते मला. चालतो इथून. नाना, तुम्ही माझा अपमान करताय. माझा. अरे जा, तुला मानस आहे कुठे? जा आणि तुझ्या त्या निर्लज्ज आईला पण सांग मी तुला मारलं म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर माझ्या पोरीच्या वाटेला गेलास तर बाप मुलाचं नातं विसरून खून करेन तुझा. चालतो इथून. अरे जा. नाना, शांत हो, शांत हो. या, या, तुम्ही बसा. रडू नकोस पोरी, रडू नको. आसमानच्या फुलांनी प्रणवची समाधी मांडून पूजा केली हो. पण माझा प्रणव मात्र संभाळ सुद्धा अशी निराश होऊ नको. रडू नको तर काय करून आला. उगाचच्या प्रचंड लांब रुंद रस्त्यांवरून माणसं मुंग्यांसारखी जातात. किती काळजी, गरीब श्रीमंत सगळी माणसं जिवंत आहेत. माझा प्रणव मात्र देव पण किती निर्दयी आहे. लाखो लोकात एखाद्याच्या वाटेला येणारा विषाचा प्याला त्याने प्रणवलाच का द्यावा.
माझ्यासारखी असतात. दादा, प्रत्येक वेळी हा काळ आपल्या सहस्त्र जीवांनी मला खायला येतो असं वाटतं. कारण तुम्ही सर, आता मी काय करू, कुठे जाऊ? मी या अवस्थेत मरूही शकत नाही. आणि जगण्याचा मला आता कोणता अधिकारही नाही. देवाला जर मूर्तीच नसेल तर राणावनात भटकून फुले तरी कोणासाठी गोळा करायचे? असं बोलत होता. तुला हे सर्व विसरून नव्या उमेदीने जगावं लागेल. नाना, सौख्याच्या इमारतीतून दैवानं मला वास्तवतेच्या खोडदरीत नोकर दिले हो. माझे कपाळ मोक्ष झाला नाना, कपाळ मोक्ष. दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नको. त्या पिंजऱ्याचे दार उघड, पंख पसर, आकाशात भरारी घे. आकाश तुझं स्वागत कर, आकाश तुझं स्वागत कर. मी येतो देशमुखांना. अरे कुठे आहेस तू? तुझी खूप आठवण येते. तुझ्या आठवणींची किनार आपल्या आदाशी पलीकडे मला फेडून टाकले. मी रक्तबंबाळ झाले. मी त्या समुद्र किनाऱ्यावर गेले जिथे आपण दोघांनी आपल्या भावी आयुष्याचे कुटुंबीला रचले होते. पण ते सगळे वाळूचे किनार ठेवले होते. दुर्दैवाच्या एका अजस्र लाटेने सगळे वाळवंटात गेले. ते खचले. त्या वाळवंटात सापडले. पण तरीही रडू शकत नाही. आज मी ते एका वादळाशी, माझ्या आयुष्यात आलेल्या एका तुफानाशी, देवा मला माझ्या आणि प्रणवच्या या प्रेमाची खूण म्हणून येणार बाळासाठी जगण्याची शक्ती दे रे. देशमुख, ओ देशमुख. लागला का एक प्रणवबद्दल तपास? नाही, चौकशी चालू आहे, पण अजून चांगला तपास लागलेला नाही. देशमुख साहेब, ही केस मला फार गुंतागुंतीची वाटते. मला सांगा, गेल्या काही दिवसात तुमचे किंवा तुमच्या मुलाचे कोणासोबत काही वादविवाद किंवा कोणाची दुश्मनी वगैरे? बिझनेस म्हटला की वाद विवाद स्पर्धा जलस्मृती ही आलीच. त्यातून काही शक्यता नाकारता येत नाही. बरं, मला पुन्हा इथे पॅकेजचं कॉल भेटायला लागेल तेव्हा आम्ही निघतो. ठीक आहे, तुम्ही निघा. हो तर, बरं. राहुल, हो सर. राहुल म्हणजे प्रणवचा मित्र कम ड्रायव्हर, बरोबर ना? हो सर, पण तुम्ही माझी चौकशी अशी का करताय? बरं झालं, मला तुझी भेट घ्यायची होती. मला सांग, ज्यावेळी प्रणवचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तू तिथेच होतास? हो साहेब. आणि हो, प्रणवच्या गाडीची सर्व कामकाज तूच पाहत होतास? हो साहेब, पण तुम्ही माझी चौकशी अशी का करताय? गाडीचे ब्रेक कोणी फेल केले? साहेब, मशीन आहे ते, कधी बिघडेल काही सांगता येत नाही ना.
माझा विश्वास ठेवा, मी काहीच केलं नाही. हा ठीक आहे ठीक आहे. हवालदार Yes, sir. होय सर, आज 4 वर्ष झाले म्हणून नाही वाढले. माहिती नव्हतं असं असतं. हो चला सर. राहुल हा, बोला काय? गरज लागली तुला पोलीस यावं लागेल. कसं असू द्या. मी टाकलेला फास व्यवस्थित पडतोय की माझ्याच मानेभोवती आवळला जाऊन माझं जीवन संपून पाहतो. बस. राहुल काम झालं की नाही? तू आणि इथं अरे आपल्याला इथं कोणी पाहिलं तर घाबरू नकोस. आपल्याला कामाचा मतलब फक्त पैसा. बस पैशाशिवाय आपल्याला काहीच नाही. आपल्याला नाती होती. पण तू काय केलंस? तुमच्या प्लॅननुसार चाललंय ना सगळं, मग माझ्या घरच्यांना सोडा ना. नाही, आमचं काम केल्याशिवाय सुटका नाही. अरे अरे या देशमुख घराण्याला उद्ध्वस्त करायचं आम्हाला. तेव्हा तेव्हा तू तुझी मास्टर निर्णय वापर, नाहीतर मार, मला काय मार. माझ्या हातातून असं हिट कृत्य का करून घेत आहे? ना 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 राहुल, असं हताश व्हायचं नाही. गाडीचे ब्रेक फेल केलेस, आणखीन कसं काय केलंस त्याची शूटिंग आहे आपल्याकडे. पशु मला ब्लॅकमेल करतोयस? हवं तर तसं समाज. पण तू बॉस चल, आज तुला भेटायला बोलतो. मी येणार नाही, तुला यावंच लागेल. मी येणार नाही बोल ना, चाल म्हणतोय. नाही येणार, नाही ना बोल ना. बोल. त्यासाठी गीतेचा संशय खरा ठरतोय की काय? या अपघातात राहुलच महत्वाचा गुन्हेगार असेल. आणि खरोखर असं असेल तर काय सांगितलं? कसला विचार करतोय? ही अवस्था बघितलीच स्वतःची. माझ्या सर्वस्वाची होळी झाली आहे. माझं आयुष्य संपत गेलंय. म्हणायचं म्हटलं तर डॅडी मला देत नाही आणि जगायचं म्हटलं की प्रणवच्या आठवणी सगळ्याला नाव भेट करतात. आता मी काय करू? माणसाचं मन किती सणातरी असतं. काळ सणासणाला पुढे धावत असतो, पण ते मात्र जुन्या आठवणच्या जागी उन्मळत राहतात. म्हणून म्हणतो, अगं तू सर्व विसरून दुसरं लग्न कर. हे तू बोलतोयस? थोडीच माझ्यावर. अगं मी तुझा सक्का भाऊ नसलो तरी बहीण भावाचं पवित्र आता गाठतो ग मी. तुझी ही अवस्था पाहत नाही ग मला, म्हणून म्हणतो. मला सांग, प्रीतीच्या मार्गावर नेहमी काटेच का पसरलेले असतात? पावलं पावली पायात रुतणारे, मोडणारे, चालणारे काटे. पण नाही, मी ठरवलंय आता. मी ठरवलंय आता मी प्रणवच्या आठवणींवरच जगायचं ठरवलं. अगं वेडी आहेस तू. अगं आता तुला कसं वाटतंय, पण जेव्हा तुझे हे बाळ या जगात येईल, ते वाढेल, या घरात प्रणव पुत्र म्हणून राहील,
पण या जगात मिसळेल तेव्हा बिन बापाचा पुत्र खिलावतील का त्याला खिलावतील. नाही बाळ, माझं बाळ प्रणव देशमुखाचं नाव सांगेल. वेडी आहेस तू. प्रणव आणि तुझं लग्न अजून झालेलं नाही हे सारे जगाला ठाऊक आहे ग. म्हणून म्हणतो तू सर्व विसरून दुसरं लग्न कर. फक्त विचार कर आणि निर्णय घे. आज काय करू, कुठे जाऊ, माझं मनात कळत नाहीये. ही गायळ नदी सुखाच्या खोल तरी कोसळली येते. तुझ्यासाठी व्याकुळ वेडी काया आतुर डोळे तुझ्यासाठी व्याकुळ वेडी काया जीव तारे आसू सला मिठीत तुझ्या मिसळा विचार करा, मग काय तो निर्णय घ्या. अहो ती तुमची मुलगी नाही, ती माझी मुलगी आहे. मला माहित आहे, पण लग्न न होता माझ्या प्रणवची आवड आहे. त्याला दुःख होईल असं मी मुळीच वागणार नाही. तुम्ही त्या मुलीची काळजी करू नका, विश्वास ठेवा माझ्यावर. बाप आहे नाही. बापाचं हृदय तीर तीर तुटतंय तुझ्यासाठी. बापा घरी दूर नाही. इथे हे असं दुःख तिच्या पाचवीला पुजलंय असं वाटतं मला. आणि त्या दुःखातून तिला सुखाची जवळ वस्तू पाहायला मिळते. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, तुम्ही काळजी करू नका. लक्षात ठेवा येतो. काय करू काहीच समजत नाही. तिनं मागचं सारं विसरायला हवं आणि कशात तरी मन झुकवायला हवं. कशात तरी मन झुकवायला हवं. मग काय करायचं ठरवलंस तू तिचं? कोण बोलतोय? मी तुझी नियती. जन्मापासून तुझ्या मागून सावली सारखी चालत आलेली तुझी नियती. नियती तू माझ्या बसू नकोस. मी त्या मुलीला न्याय देणार. न्याय कसा देणार सांग? तुझ्या पोटात तुझ्या मुलाचं बाळ वाढतंय. मग कोण स्वीकारेल तिला? तुझ्या पोटातील मूल न्याय देणार तू तिला? तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तिचं लग्न लावणार. होय तिचं लग्न लावणार. तिचं लग्न? या अवस्थेत कुठला मुलगा तिला स्वीकारेल? कुणीही काय करीन, पण मी तिचं लग्न लावणार. हो तिचं लग्न. पण ती सुखी होईल? त्यानंतर तिला न्याय नाही मिळाला तर? पुन्हा त्रास झाला तर काय होईल तिचं? मी माझ्या मुलाबरोबर मी माझ्या मुलाबरोबर लग्न लावीन. मी बाणाबरोबर लग्न लावीन. तिचं बाणाबरोबर लग्न लावीन. बाणाबरोबर लग्न लावीन. डॅडी, ओ असे ओरडताय काय?
मानव मी हरलोय रे, ठार झालोय. जगण्याची इच्छाच नाही. मी स्वतःला दुर्दैव समजतो रे, आणि विचाराने डोकं कसं भांडावून सोडतो. डॅडी प्लीज तुम्ही विचार करणं सोडून द्या. मानव, या विचार कक्षेतून तूच मला बाहेर काढू शकतो. तूच. सांगा मला. अहो ते करायला तयार आहे मी. मानव, तू तू प्रियाचा स्वीकार कर. हा, लग्न कर तिच्याशी. डॅडी अहो काय बोलताय आपण? अहो हा समाज असेल मला होणाऱ्या भावाच्या बायकोला मिळवण्यासाठी स्वतःच्या भावाचा खून केला असे म्हणून हसतील मला. प्रिया, समाजाची कसली चिंता करतोस? अरे पोटभर अन्नासाठी लाचार झालेला हा समाज तुझ्याकडे बघायला त्याला वेळ नाही. माझ्या प्रेमाची निशाणी, त्याचं मूल मला हवंय. अरे म्हणून म्हणतो लग्न कर तिच्याशी. अरे बाप होतो हात जोडतो रे, हात जोडतो, हात जोडतो. नाही डॅडी नाही असं बोलू नका. मला यावर विचार करू द्या. मानव मानव मानव, एक जात सज्जनांच्या वाटाला दुर्दैव काय येतं? ते दुर्दैवाला जवळ करणार एवढं विशाल हृदय सज्जनांजवळ असतं, ते इतरांजवळ नसतं. काय करू? अरे असा निरागस नाही. असं देशमुखांनी नाव मिळवायचं नसतं. तू तू का आलास इथं? जाता हो म्हणजे यातून. देशमुख आलो नाही तेव्हा काय सांगताय? दुःखाची जर पोषक काय अवस्था होते याची कल्पना येते ना. बिझनेस काय सुपरमॅन प्रणव देशमुख गायब. एवढी माझ्या मुलाचे नाव घ्यायची लायकी ना तुझी. देशमुख आवाज काय देऊन बोलत काय? तुला काय वाटलं तुझ्या इशाऱ्यावर नाचणारा पावलाय मी? नाही. अरे केवळ 3 महिन्यात या बिझनेस युगात सक्सेस झालेला आहे. आज आपल्याला मार्केट मध्ये सलाम ठोकतात आणि तुला आणि तुझ्या मुलाला वाटलं होतं याला मागेतून बाहेर काढला म्हणजे एमडी नसत ठीक मागेल म्हणून. पण नाही. एमडी आज खूप पुढे जाऊन पोहोचलाय अगदी तुझ्या सुद्धा. पण तुझं कसं होणार? तुझा तो सुपरमॅन गायब आणि बिझनेस पण. पुरा माझ्या जखमीवर मीठ सोडण्याचा प्रयत्न करू नकोस. देशमुख जो घाव घालतो त्या तू विसरून जाणं सोपं असतं, पण ज्याच्या कपाळावर घाव असतो त्याला विसरणं कठीण. हे जग सज्जनाचं नाही तर दुर्जनांचं आहे. आणि आज अशाच वेळी असलेल्या वेदीवर सज्जनांचा परिणाम होतो, तेही तुझ्यासारख्या लोकांचा. मी जातो माझ्या घरातून. देशमुख अरे तुझ्यासारख्या माणसाने दुःखात करत जायचं रे, दुःखात. तुझ्या जीवावर आम्ही कसं सुखात बघत असायचं. हे जग माणसाच्या मनातल्या धैर्य चालत नाही तर त्याच्या मनातील बलावर चालतं. म्हणून मी म्हणतो जर तुला बिझनेस जमत नसेल तर मी यायला तयार आहे. आलाय ब्लडी फूड बास्टर्ड. चाल चालतो माझ्या घरातून. जा म्हटलं ना. देशमुख या जीवाला एमडी म्हणतात. स्वतःच्या बलावर उभा केला सारं वैभव आज सुख माझ्या काही शिवणे घेतलंय आणि तू रडतोय.
यावर माझं समाधान नाही. तुझा बिझनेस नेस्तनाबूत केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे तुला काय हवंय, काय मिळालं म्हणजे तू इथून जाशील. काय देणार, काय देणार आणि काय हवी नगर. अरे माझा तुम्ही लोकांनी केलेला अपमान आणि या 4 चौकात दिलेली इज्जत बरं देशील? बोल बोल देशमुख, बोलणं सोपं असतं मिस्टर देशमुख. त्यावेळी खूप विनवण्या केला पण ऐकायला काय नव्हतास. गर्व झाला होता ना तुला तुझ्या मुलाचा. कुठे आहे, कुठे आहे तू? अरे शेवटी जिधाडे रस्त्यात तोडलेला राम खोळा, माझ्या मुलाला काही झालेलं नाही, समजलं? असं कुठे आहे? बोल कुठे आहे तू? हा? अरे प्रिया सारख्या गरीब मुलीला फसवून स्वतःच्या इच्छा पूर्ण करून झाल्यावर अरे परदेशी जाऊन राहिलाय. एवढी आमच्या घरात पळण्याचा तुला अधिकार नाही, समजला? जातो माझ्या घरातून. मग काय करणार आहेस तू प्रियापासून? आणि तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बापाला कुणाचं नाव देणार? त्याच्याशी तुला काय मतलब? आम्ही आमचं पाहून घेऊ. पण समाज काय म्हणेल? समाज स्वीकारलं की त्या मुलाला. जास्त शानमाना करू नकोस. अरे आधी बसबसच झालेल्या माझ्या मनाला जास्त जाळू नकोस. देशमुख देशमुख नाही, एवढ्याच नाही. अरे आताशी पुढे सुरुवात केली, संपून जाणार नाही. संपणार. बिझनेस बरोबर संपूर्ण खानदानाला संपवणार आणि तेव्हाच मनात जर या शांत होईल. आणि हो, जेव्हा तू माझ्या पायशी लोटांना घालशील आणि म्हणशील मी चुकलो, त्याच वेळी मी गप्प बसेल. अरे स्वप्नांचे मनोरथ रचत राहा. स्वप्नांच्या मनात नाही, प्रत्यक्षात नेमकी म्हणून आवडत नाही. आम्हाला किती त्रास होते, आता माघार नाही. जाणार आहे. अगं या भव्य स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्याचा जन्म झाला. माणसाचं मन केवळ भूतकाळाच्या साठवणारी भविष्य काळाच्या करोडपंतांचं वरदान दिलं. अगं एखादं स्वप्न फुलून पाहणं, ते स्वप्न सत्य सृष्टी उतरावं आणि त्या धडपडीचा आनंद. दुर्दैवानं ते स्वप्न जर भंग पावलं तर त्याच स्वप्नावर, त्याच तुकड्यावर रक्ताळल्या पायाने दुसऱ्याच्या स्वप्नाच्या मागे धावणं आज आम्ही मनाचा धर्म आहे. यामुळेच समाजात जगण्याला अर्थ आहे. कोणी संकोच हा सत्याचा वैरी आहे, त्याला बाजूला ठेव आणि घटकावर विचार कर. कसला विचार करू? तुझ्या लग्नाचा भाई. डॅडी, हे तुम्ही बोलताय? नाही डॅडी, मी प्रणवला नाही विसरू शकत. मी प्रणवच्या आठवणींवर आयुष्यभर जगायला तयार आहे. प्रणव गेला एक सोनेरी स्वप्न होतं. त्याच्या स्मृतीच्या मृगजळात घटांगळ्या खात किती दिवस राहणार? आठवणींच्या तंतूंना हृदयाचा झुला बांधून दुःखात काय? डॅडी, मी तुम्हाला नकोशी झालीये का? अगं तुला सून म्हणून घरात मी न घेता मुलगी म्हणून घेतली आणि बाप होऊनच विचार करतो. अगं शहाण्या माणसाच्या आयुष्यात सुद्धा भूकंप येतात. क्षणात त्याच्या आशा आकांक्षा धुळीला मिळतात. जीव नकोसा होतो, पण हे सारं विसरायला होतं. अगं नातेवाईकही पिकलेल्या शेतातली पाखरं असतात. अनुभव मी घेतलाय. खोकत खोकत उपदेश करणार पलीकडे या समाजाची काय किंमत नाही. वादळी समुद्राच्या प्रचंड लाटांनी कुठेही फेकल्या जाणाऱ्या होडीसारखी अवस्था झाली हो माझी. होय, तू माझ्या गोष्टीचा विचार कर. अगं मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडा सहाना होतो, तर दुसऱ्याला लागलेल्या ठेचाने नाही तर स्वतःला झालेल्या
आता विचार कर, नंतर पश्चातापापेक्षा नाही त्यापेक्षा मला मरण पत्करेल. प्रिया मरण हाच जर जीवनाचा शेवट असेल तर मनुष्य जन्माला येतो तरी कशाला? मनुष्य आशेवर रडतो, स्वप्नांवर रडतो, तसं तूही कर. डॅडी प्लीज डॅडी मला समजून घ्यावं, माझं ऐका. बोल पुरी बोल बोल राहू नकोस. अगं जखम उघडी करून दाखवली की माणसाचं दुःख हलकं. जवळपासून विचारपूस केली की रोग्याला बरं वाटतं. तू सतत गेलेल्या आभारासारखा विचार करत असतेस म्हणून म्हणतो पुढे निर्णय घे. नाही डॅडी, तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी मला नाही विसरू शकत. प्रिया माझं म्हणणं तुला ऐकावंच लागेल. हो ऐकावंच लागेल. डॅडी हो तुमच्या पाया पडतो, मला अशा धर्म संकटात नका टाकू डॅडी प्लीज. प्रिया तुला माझं म्हणणं ऐकावंच लागेल, नाहीतर तुझा बाप तुला डॅडी काय होतंय? डॅडी मला डॅडी 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 प्रिया बघा डॅडी काय होतंय डॅडी? बरं वाटतंय का डॅडी? बरं वाटतंय ना डॅडी डॅडी हो सांभाळच होता हो बरं वाटतंय. अहो तिचं भविष्य ठरवू द्या तिला. मानव तू पण पोरी वेळेवर पुष्कळ फुले फुटतात. त्यातील काही फुले देवदेवतांच्या मूर्तीवर विराजमान होतात, भक्तीने त्यांना नमस्कार मिळतात. त्यातील काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्या हातात मिळतात, तो क्षणात त्याचा चोळामोळा करून टाकतो. माणसाला जन्माला येणारी माणसंही अशीच असतात. कुणी दुर्गा विषवतात तर कुणी अकाली मरण पावतात, कुणी यशाच्या शिखरावर पोचतात तर कुणी दारिद्र्याच्या धरी पोचतात. पण अंती सारी फुले मातीत मिसळतात. म्हणून म्हणतो आम्ही आज आहोत त्या नाही. म्हणून तू लग्नाचा विचार कर पुढे आणि निर्णय घे. तुम्ही तसे कोणी नसून सारखे मुलीवर मुलीसारखी माया केली होती. या अगं तू लग्नाचा विचार कर. मानव अरे अशा अवस्थेत कोण माझा स्वीकार करेल? सांग ना कोण स्वीकार करेल माझा? या मानव तुझ्यासोबत लग्न करणार आहे. कसं शक्य? नाही हा समाज होय प्रिया अगं या समाजाला न जुमानता मी तुझा आणि तुझ्या बाळाचा स्वीकार करायला तयार आहे. या करशील ना मानसोबत लग्न? होशील ना त्या लग्नाला? प्रिया बोल प्रिया. प्रिया वाह आज मी खूप खुश आहे. सलामत. आज मला खूप आनंद होतोय, आनंद. याचा सेलिब्रेशन झालाच पाहिजे.
तुम्हाला काय सांगू आज मला खूप आनंद. अरे आता हवेत उडवशी मला. अरे आधी तुम्ही एवढा वयस्कर हवेत उडवलं तर काय? हो तुम्हाला कसं हवं करू देई माझं लग्न लावल्याशिवाय. लग्न मी लावणार, पोरगी आण, लग्न लावतो. कसे? हरे राम हरे कृष्ण. पण दक्षिणा मात्र अर्धी. शिव शिव शिव. दक्षिणा अर्धी? मग पोरगी पण अर्धी जाणार? अर्धी कशी? पूर्ण पूर्ण. मग लग्न पण पूर्ण लावे. दक्षिणा पूर्ण आली, लग्न पण पूर्ण लाव. कसे? समजले काय? पण तुम्ही एकदम ना खूप कंजूस आहात. मी असतो अजी कंजूस. समजले? नाही हो, एक बाप म्हणून कर्तव्य पार पाडलं आणि मुलीचं लग्न लावलं. हो हो देशमुख, अहो तुम्ही या जगात नवीन अध्याय दिला, अगदी सुवर्ण अक्षरांनी. हो काका तुम्ही खूप चांगलं काम केलं माझ्या ताईसाठी. हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. बरं मी आता निघतो. कसे? हरे राम हरे कृष्ण. पण तू बघ मी आहे लावायला. काय तुझं लग्न घे. हरे राम हरे कृष्ण. अहो पण तुम्ही चाललात कुठे? अरे चाललं कुठे म्हणजे? तुझ्या लग्नाचा मंत्र पाठवत करायला नको काय? काय नवीन मंत्राचा शोध माझ्या लग्नासाठी लावला की काय? हे काय? अहो देशमुख, अहो याला समजव आहे. कसे? आता जातो आमच्या शेजारी हा दुसरी पोचला, त्याच्या लग्नाची पूजा देखील हो. कसे? हरे राम हरे कृष्ण. हो हो पण जावा जावा लवकर जावा. हो पण माझं तेवढं लक्षात ठेवा. अरे तू पण लक्षात ठेव. हो दक्षिणा पूर्ण द्यावी लागेल. मग मी जाईन. पण निघतो. श्री हरी. पडती पडला. हा पूजा भट तुझ्या लग्नात नवीन मंत्र म्हणणार वाटतं. बरोबर. पण ते जाऊ दे हो. हे लोक जातात नाही शिर्डीला. हो निघणार आहेत थोडं वेळ. देव दर्शनाला जर तुझं मला पसंत न होईल म्हणून घेऊन जायला सांगितलंय. त्यामुळे दोघं पण एकत्र येतील. हो अरे लेटकरण अरे चला. बोलव त्यांना. आणि हा साला आजच लेट व्हायला लागला आणि मला लेटकरण बोलायचा. पण काय हो लग्न झाल्यावर माणसाचं हे असंच होतं का? लग्न झाल्यानंतर कळेल तुला. लग्न तर मला करायचंय तेही थाटा माटात. पण त्याआधी मला पिक्चर मध्ये काम करायचंय. नको ते मनात विचार करू नकोस. आधी कॉलेज पूर्ण कर, नंतर नोकरी, त्यानंतर बघ छोकरी. हो नाना माझा अभिनय खूप छान आहे. अहो तुम्हाला सांगतो युवा गंगा महोत्सवात सर्वांच्या नजरा माझ्याकडे खिळल्या होत्या. तुम्हाला आता करूनच टाकतो. दाखव बघू. बघा. यसू त्या औरंगजेबाचे सामर्थ्य बलाढ्य असेल पण आम्ही योजलेले अस्त्र देखील फाटले. हे स्वराज्य धर्म राखण्यासाठी औरंगजेबच काय प्रत्यक्ष मृत्यू देखील समोर टाकला तरी हा संभाजी मृत्यूच्या भीतीने तत्पटत नाही. हे हिंदवी स्वराज्य म्हणजे आमचा स्वर्ण मंदिर आणि त्यातील हरेक मातीचा कण म्हणजे आमचा संविधान. या मातीत कित्येक सरदारांनी स्वतःला आकारलेला घालून पावन केलेल्या मातृभूमीला त्या औरंगजेबाच्या दशात करायला हा छत्रपती संभाजी झालेला नाही, तर या स्वराज्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक गणिमास खेचून मारण्यास आणि हे स्वराज्य आबान साहेबांप्रमाणे आबाद ठेवण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजी झाला. जगदम जगदम अभिनय छान आहे. अरे पण हे निघतोयच ना. हो अरे लेकरांन अरे चला किती वेळ. अरे हा साडी बिडी लावतो की काय मानव. ए ताई रे अरे ये लवकर. शे बाबा निघताय ना तुम्ही. तुम्ही कसलाच विचार करू नका, बिंदास करा. हो ना मी काळजी करू नका. अरे आवरा रे लवकर. किती तू कशाला जास कावरा पण बावरा. नाही हो. चल चला चला लवकर गाडी सोडायची वेळ होती आपली. हो हो चल चला चला लवकर. देशमुख, देशमुख, देशमुख.
हो. हे जगबंदी शाळा झाली. समाजाच्या असंख्य रूढी परंपरा, या रूढी परंपरांच्या बंदी शाळेत नात्यांच्या साखळदंडाने मी करकचून बांधून गेलो. सुटण्याचा प्रयत्न केलास तर खास मानेभूती आवडते. पूर्वजन्मीच्या वैल्यासारखा डाव सोडून हा प्रसंग माझ्यावर परमेश्वरा, परमेश्वरा, अरे कोणत्या अपराधाची शिक्षा तू आज मला देतोयस? अरे मी काय केलंय म्हणून तू असा माझा निर्दयपणे छळ मारला आहेस? अरे व्यवस्थित जगायलाही देत नाहीस आणि मरायला. कसला विचार करतोय? अनामी हरलोय हो, खार झालोय. केवळ त्या परिस्थितीच्या काठेने पुन्हा धडकून माझ्या मनाच्या सहस्त्र अकराळ विकराळ तांडव करणाऱ्या त्या काळाच्या थंडा त्या वादळाशी झुंजताना काढून गेलोय नाना. मी काय करू माझं मलाच समजत नाही. प्रणव काय म्हणतो? प्रणव तिला विसरायला तयार नाही. काय? मग काय करणार? काय करू तेच मला समजत नाही. हो, कुठल्या तोंडानं सांगू त्याला या घरातून बाहेर जायला? गेल्या पाखरासाठी माझी अवस्था झाली. माझ्या समोर दोन्ही मार्ग काटे, कोणत्याही मार्गाने त्याच्या मायेच्या धाग्याने गळपात लावून रक्त बोंबाळा होणार आहे नाना. फक्त मी आणि फक्त मी. त्यांना हो वेळ लागायची पाळी आली आता फक्त माझ्यावर. मनावर संयम केला. जे काही होईल त्याला धैर्याने सोडून द्यायचं. चला, विश्रांती घ्या. बोल बोल. अरे गाडीचे ब्रेक तर गुढी केलं. बोल. अरे मला काय माहिती? तुला काय माहिती म्हणजे? अरे गाडी तर तूच घेऊन गेला होतास ना. प्रणव, मी शपथ घेऊन सांगतो मी काही केलेलं नाही. हे तू काही केलेलं नाही हे मला चांगलंच माहितीये. हो, सर्वांना वाटलं माझा ऍक्सिडेंट झालं, पण नाही. मला कुणीतरी किडनॅप करून गाडी फक्त आंबा घाटात ढकलून दिली. सर्वांना पैसे वाटले आणि मी मेलो असं समज पसरलं सगळीकडे. पण याचा सूत्रधार कोण आहे ना हे लवकरच कळेल. त्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. म्हणजे तुम्ही? होय, मला किडनॅप केलं होतं. एका माणसाच्या मदतीने सुटलो मी. त्याला माझी दया आली म्हणून वाचलो. पण कोण होती ती माणसं? या आराम करत नाही ती. मला नाही माहिती. माझ्या खोटा आरोप करतोस प्रणव. नालायक खोटं बोलतोय. दादा, अरे आवडत होतं दादी. सांगतो बघू, सांगतो. अरे कदाचित दादा या प्रसंगाशी काही संबंध नसेल. अरे कसे शक्य आहे?
कारण वारंवार राहुल राहुल नावाचा उल्लेख होत होता. माझा विश्वास ठेव एवढंच म्हणू शकतो मी आज, कारण तू आता रागामध्ये आहेस. अरे नीट विचार कर, त्यांना माझ्या नावाचा उल्लेख करू अरे या प्रकरणात मला बोलतो. अरे मूळ अपराधाला बाजूला राहायचंय. होय, अरे मला सुद्धा अशीच शंका आली. हो, तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. मग माझा संशय खरा ठरतोय. प्रियाला फोनवरून धमकी, मला किडनॅप, या प्रकरणामागे दुसरा तिसरा कोणी नसून मग कोण आहे? माझा सक्का भाऊ मानव. अरे खोटं आहे दादा, अरे मानव असं वागू शकत नाही रे. वा वा, छान. तुमचा मित्र आहे ना तो, म्हणून तुम्हाला असं वाटतंय. पण तो त्याचा मुख्य सूत्रधार आहे. माझ्या प्रिया बरोबर लग्न करायचं होतं त्याला, आणि मी मध्ये काटा होतो, आणि ती हरपच्या काटात सामील. वरवरचं प्रेम केलं माझ्यावर, आणि खरं प्रेम त्या मानववर. वा, धाव डाम राहिलाय दोघांनी. अरे दादा, अरे तुझा काहीतरी गैरसमज होते रे. ए, तुम्ही पहिले तू चालते हो घरातून. का बोलतोय ना? का? मला आता एखाद्याची गरज आहे. जा तुम्ही. एकटा राहू नकोस रे. रिकामी डोकं हे सैतानाचं घर असतं म्हणून म्हणतोय. होय होय, माझा सैतानच घुसलाय. त्याचा प्रत्यय तुम्हाला बघायचा आहे की जाता होता? जा म्हणतोय ना. काय करू माझं मला असं काय विचार करते. काय करू? विचार, डोक्यात विचार. बरोबर आहे तुझं. अरे प्रेम जर तुझ्यावर होतं, मग भावाला जवळ करून लग्न का केलं? दुसऱ्या बरोबर का नाही? सांग 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 सांग. होय होय, मला पण तोच संशय येतो. अरे हे सत्य आहे. तुला फसवलं आणि 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 सुखात रमण झाली ती. पण तू तुझा हक्क सोडू नकोस. नको सोडू. मला पण तेच करावं लागणार. नाही सोडणार मी त्या दोघांना. नाही सोडणार मी त्या दोघांना. काय करू मी? दुसरीकडे नवरा. माझं काय? तुझं काय? तू तर बुद्धिबळाची वजीर निघालीस. वजीर. वा वा वा, आमच्यापेक्षा पुढचं पाऊल टाकलंस. हर्ष, तू कशाला आलायस इथे? माझ्या दुःखावर आणखी भय घालायला? नो नो नो. अरे अरे साला, आपली मेमरीच नो, पण तुझी मेमरी फुल. व्हेरी नाईस. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? काय डाव त्या प्रणवचं बाळ पोटात. लग्न मानव. वा वा वा, पण ते बाळ मानवचं की प्रणव? हर्ष, अरे मला तुझ्यासारखा समजतोस काय? आलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी मी लग्न केलं मानव सोबत. रड, अजून रड, आणि सांग मला, आता तूच तुला नाहीये मी. तू आणि मानव त्या प्रणवचा ऍक्सिडेंट केला, त्याला किडनॅप केलं, आणि इकडे रडण्याची सोय केली. लग्न केलं मानवबरोबर. नाही नाही, खोटं आहे, खोटं आहे. खोटं नाही, खरं आहे रे. तपासात बसवायला लाजवत आता कृत्य केलाय तो. हर्ष, सती सावित्रीचा अवतार समजून माझा हात करतेस. तुला तर नाही सोडणार. या घरातून बाहेर काढतो. मला मला म्हटलंस, हा? मला? हे तर जमीन
त्यानंतर जॉन हीच आग लागली तुझ्या संसाराला. तुझा मृत्यूच होणार, मृत्यूच. माझ्या आयुष्यात जेवढं धक्काधक्की लागली, नेहमी जखमी झाले. आता बंबाळ होत पडले. आता मला खरंच मृत्यूशिवाय काही दिसत नाही. थांब, कुठे चाललीस? मला जाऊ दे. का? मी आलो म्हणून? पूर्वी कशी वाट बघत बसायचीस आणि म्हणायचीस प्रणव आपलं हे बाळ आपलं सुखी संसार असेल. आणि आता मला जाऊ दे प्रणव. ए सांगतोय ना. सॉरी सॉरी, तू माझी नाहीस ना, माझी नाहीस ना. पण तू माझी आहेस, तू माझी आहेस. आपला इथं बेडरूम, इथं किचन आणि मी काय करणार तो? मी इथं बसणार तो आणि तू काय करणार होतीस? तू मला चालणार होतीस वा, चालणार होतीस. प्रिया आपण सोडून रडतोय. हा इथं पाळणार, त्या पाण्यात आपलं बाळ असणार. मी इंदोळा जाणार. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक मोडला माझ्या संसाराचा डाव, अर्ध्यावरच मोडला. पांगला माझं स्वप्न, पांगला. नाही प्रिया, तू फक्त माझे आहे. ते तुला दुसऱ्याची नाही होऊ देणार. त्या माझ्यावर तुझ्यावर काहीच अधिकार नाही. नाही प्रणव, मी तुझी होते. पण लग्नाच्या बोलावर सोडून मी आता मानवची झाले. नाही. ते फक्त परिस्थितीमुळे. हे बघ, तू माझ्या बाळाची आई आहेस. त्या प्रणवची आहेस तू, फक्त प्रणवची. तुला दुसऱ्याची नाही होऊ देणार. तुला कळत कसं नाहीये प्रणव? कसं कळत नाहीये तुला? अगं काय कळत नाही. अगं जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. प्रणव माझा हात तुझ्याशिवाय नाही. प्रणव माझा हात सोड. प्रणव माझा हात सोड. प्रणव हा सोड तिचा. काय सोडणार? माझे आहे फक्त माझे, आणि मी तिचा प्रियंका आहे. अरे आता नवरा आहे तिचा. नवरा मला मारून म्हणले ना. दादा, अरे असं घाणेरडे आरोप करू नकोस माझ्यावर. घाणेरडे आरोप नाही, तर खरं बोलतोय. प्रणव, तुझा हात सोड म्हणतोय ना. या डॅडी या.
तुम्ही सुद्धा आलात? या जगात जावं ना तिथं सारे मुखवटेच भेटतात. त्यामुळे सत्याची तोंड ओळख होतच नाही. या माणसाच्या मुखवट्याची ना या डोका सोगाची ना चीड येते मला चीड. अरे काय म्हणायचंय तुला? होय पोटाडे तुम्ही पोटाडे. या मानवानं मला किडनॅप केलं आणि गाडीचा ऍक्सिडेंट केला आणि लग्न करून मोकळा झाला. दादा अरे असं नको करू का माझ्यावर खोटे आरोप. अरे खरं बोलतोय रे मी खरं. अरे तुम्ही सर्व सुखी झालात रे आणि मी मात्र दुःखी. नाही प्रणव, अरे आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मीच मानवचं लग्न प्रियासोबत लावलं. नाही खोटा आहे पुन्हा खोटा. डॅडी तुम्हीच म्हणाला होता हिच्याबद्दल तिच्या प्रेमाबद्दल की तुझ्या प्रेमाचा भोपळा एक दिवस फुटेल. फुटला माझ्या प्रेमाचा भोपळा फुटला. अरे पंचायत करून घेतली पाणी आली माझ्यावर. नाही प्रणव, मी अगदी शब्दावर सांगते रे, माझं खरंच प्रेम होतं तुझ्यावर. खोटा आहे पुन्हा खोटा. नाही. आणि आता तू बोलूच नकोस. अगं तुझा प्रेम नव्हता कुणी माझ्यावर. या जगात खरं प्रेम तर त्या सती सावित्रीने केलं आणि म्हणूनच तिने आपल्या पतीचे प्राण त्या यमाकडून परत आले. आणि तू प्रणव ओरडू नका. तुमच्या ओरडण्याचा काहीच परिणाम होणार नाही माझ्यावर. आणि तुम्ही पाहता बसलाय ना एकमेकांना मिठी मारा हवा तसा धिंगाणा घाला पण ऐकून. प्रणव राम कोण चालता माझ्यावर होतो काही संबंध नाही तिच्यासाठी. सगळे एका माळेचेच मध्ये. खरं म्हणजे जग दिसत आहे असं समजून जो वागतो ना त्याला पावलं पावली खेचा लागतात. त्याची सारी बोट रक्त बंबाळ होतात आणि म्हणूनच या जगात सज्जनांचा विजय तर फक्त कवाडातल्या कादंबरीत आणि नाटकात होतो. हा सत्य. पण नाही तू मातीला गाडीच दाबी तुला दुसऱ्याची होऊ नका. मी काही केलेलं नाही. माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. अरे यात माझी काहीच चुकी नाही. तुझी चुकी नाही. मग तो प्रणव कसा सांग ना. साला तू आमच्या प्लॅनची माहिती नाही केली असं. हे खोटं आहे. अरे हर्ष तुमच्या
आयुष्य बरबाद केलं तरी तुम्ही माझ्यावरती संशय खाताय. कारण आपण 3 माणसाशिवाय कुणाला या आपल्या जागेची मालकी नव्हती. तुझ्याशिवाय हरामखोर कोण? तुझ्या मार सगळ्याला ठार मार, त्याबरोबर ना मलाही ठार मार आणि संपून टाकेल सगळं. नाही तर माझ्या घरच्यांना मारण्याची धमकी देऊन माझ्याकडून खूप वाईट कामं करून घेतली. मी दुर्दैवी आहे, वादळात सापडलेल्या आणि शेर पाडलेल्या उडीसारखा फसलोय मी. मला ठार मार आणि संपून टाकेल सगळं, संपून टाक. नाही चालायचं मला. घाबरलास की आयुष्याला वैतागलास? नाही, तू मरू शकत नाहीस. कारण तू आमच्या खेळाचा वजीर आहेस, वजीर. हे बघ, आता देव करायचंय ना, तो प्रणव देशमुखचा. प्रणवला काही करायचं नाही, नाहीतर प्रणवला मी नाही मारणार. तेव्हा तू मारणार, तू. मी नाही मारणार. आणि हो, मी का मारू? तू मारणार त्याला. हिम्मत होत नाही तर घाबरलास. सांगतोच सांगा बोलते ओढ बघतो ना. कोण म्हटलं ना त्याला दोष देण्यापेक्षा तू बघ, तू काय केलंस ते. तुला माझ्या प्लॅनची वाट लावलीस. हे बघ, जर का मला ती प्रिया मिळाली नाही आणि त्या प्रणवचा विदेश संपला नाही ना, तर आपलं टेंडर संपलं समज. अरे मी तिला खूप समजावलं की जॉन साठी तरी पण तयारच होत नाही. आणि हा हरामखोर अरे त्याला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या बहिणीला समजवता आलं नाही. जॉन म्हणजे तूच एमडी? म्हणजे हे सगळं तुम्ही? होय, मी जॉन आणि मीच एमडी. या अर्ज पैसे दिले पण त्याला अजून काम करत नाही. आणि प्रणवने बिझनेस मधून बाहेर बाहेर काढला, मग गेम करायचं सोडून किडनॅप केला. पण साला सुटला आरामकर. मला गद्दारपणा आवडत नाही. कुणी गद्दारपणा? त्या हरामखोराने केलाय का? मी नाही केला, तू केलायस. अरे स्वतःच्या बहिणीला पैशासाठी विकू पाहता. अरे पैशासाठी मानवला सोडलाय. तो योग्य बोलतो. तू गद्दार आहेस. एवढी मला गद्दार ठरवलंस? अरे हर्ष राजा आहे, राजा. आणि तुझ्यासारख्या शेरपडाचं सारा तुला उठणार नाही. संपलं. आज इथे या क्षणाला तुझं माझं कॉन्ट्रॅक्ट संपलं. गुड बाय. असं माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट संपवा निघाला हे तर खूप महागात पडणार. आता तुला जीवन ठेवून तरी काय माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट कंपनी माझं लवकर काम झालं पाहिजे, नाहीतर तुझ्या सहित तुझ्या कुटुंबाला जिवंत जाणे. कळलं? इब्दी सलग कत्ता निघालास रे. साला अजून दर पडतोय.
विचार करून मेंदूच्या चिरणे आणायची वेळ आली. पण निर्णय काय होत नाही. काही करून ते दोघं सुखी होतील असंच काहीतरी करायला हवं. ताई ताई आता तू रडते उठ बघू अरे अशी का बसली? चल उठ बघू आधी. विचार घे फक्त. बस इथे. मला विष्णे म्हणजे मानव आणि प्रणव यांच्यात चाललेलं युद्ध थांबेल. आयुष्यात उठलेल्या बागाई सांगून अगं ताई, तू कसलाही विचार करू नकोस ग. अगं आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामना दे ग. कसा सामना सांग ना, कसा सामना करू? एका बाजूला प्रियकर आणि दुसऱ्या बाजूला माझा नवरा. काय करू मी? सांग ना. आज मी अभिमन्यूसाठी चक्रव्यूहात फसले. हा चक्रव्यूह भेटणे आता शक्य नाही. आता मला माझा मृत्यूच दिसतोय. ताई, अगं असं काहीतरी आपण तू म्हणू नकोस ग. अगं यातून काहीतरी मार्ग सापडेल ग. चल बरं तू विश्रांती कर. चल चल तू आधी विश्रांती घे. चल काय केलं म्हणजे खूपच काही सुचायला मार्ग नाही. मानवाला समजावत तर तुम्ही असे घाबरलेले का? काकू लागते घेऊन मागे लागली की काय? अरे काकू कशाला लागेल? शिव शिव शिव. अरे काकूकडे वेळच नाही आहे. मग असे घाबरलेले का? अरे चौपाटीच्या किनाऱ्यावर हर्षचा मृतदेह सापडला आहे. काय? अरे हो, अरे आताच सापडला. हे कसं शक्य आहे? तुम्ही खोटं बोलताय. अरे नाही रे. अरे या भटाची वाणी आणि दृष्टी कधीच दगा देणार नाही. असं म्हणताय? मग आपल्याला निघायला हवं. हो हो चला. या मागचं षडयंत्र माझ्या लक्षात आले. याचा पर्दाफाश केल्याचा मी स्वस्त बसला नाही. चला चला आपण पण निघूया. सुद्धा बसणार नाही. दादा, अरे कसं समजावूया तुला? जमलंच तर मला माफ कर. जमलंच तर मला माफ कर. काय रे, मला मारायचा प्लॅन करतो की काय? अरे प्रत्येक वेळ माझा संशय का घेतोय? कारण तूच माझ्या आयुष्याची वाट लावली. भाऊ असून सुद्धा माझ्या जीवनातला साप होऊन असा काही दोष मारलास, त्यातून मला सावरताच आलं नाही रे. अरे लहान आहे म्हणून वाटेती खपून गेला नाही मी. काय करशील? मारशील मला? मार. अरे माझ्या प्रियासोबत लग्न करून तर केव्हा ठार मारलंस मला.
आणि आता हे हाडा मासांचं राहिलेले शरीर काय मारायचं बाकी राहिले? राव, अरे पुन्हा सुरू झाला तुझा. अरे तुझ्या या त्रासाला वैताग आले आम्ही. आणि मी सुद्धा या जगात मला आता एकाकीपणाने राहावं लागणार. शिवाय मला दुसरा कोणी सोबती नाही. बाप, भाऊ, मित्र, मैत्री आणि जी लग्न करून येणार होती ती सारे वैरी आहेत, वैरी. पण नाही, आता माझा त्रास होणार नाही. तुम्हा सर्वांना सुखी करण्यासाठी मीच या घरातून निघून जातोय. अगदी कायमचा मानव. मग खुशाल राहा, पण नंतर माझी आठवण काढू नका. डॅडी, तुमचा मुलगा मेला, कार ऍक्सिडेंट मध्ये गेला, तो परत कधी आलाच नाही असं समजा. प्रणव, अरे दादा. प्रणव, जिवंत सोडणार नाही. हो. होय, काय होणार? सोड. एमडी, ये, चुप. आवाज काय ठेव. तुझ्या प्रणवला मी किडनॅप केला होता. हे तू? होय. अरे साहेब, त्याशिवाय बिझनेस बेस सक्सेस झालो नसतो. हा गेला आणि मी ए देशमुख, सारा गिराय चल चल. माझ्याशी चाल गिरे. देशमुख, गेम करायचा ना तर असा सगळा प्लॅन हवा. यू बास्टर्ड. ए चुप. तुला पुढे कळलं? ते राहुल येतो तुझ्यासोबत. अरे राहुल फक्त मोहरा, त्याचं कुटुंब आपल्या ताब्यात आणि तो आणि हो त्याने सर्व आपली कामं केली. एमडी, हे सर्व तू केलंस? काय सोडणार तुला? काय सोडणार? मानव, काय केलं तू हे मानव? अरे काय केलं? काय केलं? अरे मानव, अरे काल असतो मध्ये. अरे माझा जीव गेला असतो तर चालला असतं रे. कालच बघितलं आता. अरे मी कधीच तुझा दोषी नव्हतं रे. पण डॅडी शब्दासाठी नाही मानव. अरे सर्व सत्य कळलंय मला म्हणूनच तुझ्या घरातून निघून जात होतो. नाही का तूच करा प्रियाचा जोडीदार आहेस. अरे तिच्या जीवनात फार मोठं वादळ आलं होतं आणि ते आता एक क्षणात मिटणार. काय केलं देवा? माझी नाहीस, नाही, नाही, प्रणव दादाची आहेस. नाही. प्रणव दादाची आहेस. तुम्ही दोघं सुखी राहा, सुखी राहा, सुखी. Thank you.